Hello student, how are you? कसे आहात? मजेत आहात ना? So student, last lecture we studied about the photorespiration, respiration in presence of light by mesophyll cell, nothing but the photorespiration. Today we are going to discuss about the interdependence of light reaction and dark reaction. Okay, light reaction depend on dark reaction and dark reaction is also depend on light reaction. First one is we know the light reaction. Light reaction nothing but the reaction which is takes place in presence of light. And what is the dark reaction? Dark reaction nothing but the temperature dependent reaction, means the reaction which is not directly depend on light, hence known as a dark reaction. Okay, light reaction and dark reaction, these are the phases or steps of the photosynthesis. During photosynthesis, first phase of the photosynthesis, that is light reaction phase, and second phase nothing but the dark reaction. Okay, so light reaction and dark reaction both are interdependent to each other. Okay, मग ते कसे असतात ते बघूया आपण. First one we see the light reaction. ठीक आहे, लाईट रिॲक्शन. आणि दुसरी कोणतं घेतलं आपण? डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शन कुठे होतं? वेअर द लाईट रिॲक्शन टेक्स प्लेस, और टेल मी द साइट ऑफ लाईट रिॲक्शन. ओके, we know very well about the light reaction and site of light reaction. Light reaction takes place in the ग्राना ऑफ द क्लोरोप्लास्ट. म्हणजे हे कुठे होतं? ग्रानामध्ये होतं है ना. लाईट रिॲक्शन कुठे होतं? ग्राना ऑफ द क्लोरोप्लास्ट. अँड डार्क रिॲक्शन कुठे होतं? साइट ऑफ डार्क रिॲक्शन दॅट इज स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. ओके, स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट नथिंग बट द साइट ऑफ डार्क रिॲक्शन, while ग्राना नथिंग बट द साइट ऑफ लाईट रिॲक्शन. ओके, मग आता नेमकं इथं काय होतं ह्या लाईट रिॲक्शन मध्ये है ना. लाईट रिॲक्शन मध्ये कसलं युटिलायझेशन असतं बघा. हा, समजा मी हे घेतलं लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन मध्ये काय होतं तर बघा, रॉ मटेरियल काय यूज होतं? वॉटर, H2O याचं युटिलायझेशन होणार. ओके, नंतर सनलाइट लागणार. लाईट बाय युजिंग sunlight, by using raw material water and presence of various photosynthetic pigment in grana of the chloroplast. ह्या ग्राना मध्ये काय असतात? various photosynthetic pigments असतात. ठीक आहे, मग with the help of these all, that is H2O, water, light and various photosynthetic pigments, काय होतं या ठिकाणी? जे बाय प्रोडक्ट मिळतं ते कोणतं असतं? ऑक्सिजन मॉलिक्युल असणार. ठीक आहे, म्हणजे इथं रिलीज काय होतं? ऑक्सिजन रिलीज होतं. कशामध्ये? लाईट रिॲक्शन मध्ये. आणि प्रोडक्ट कोणते मिळतात? ड्युरिंग लाईट रिॲक्शन सिंथेसिस ऑफ, काय सिंथेसिस होतं? कसलं सिंथेसिस होतं? सिंथेसिस ऑफ NADPH2 assimilatory power, NADPH2, that is reduced nicotinamide adenine dinucleotide phosphate. आणि अजून काय होतं या ठिकाणी? ATP, म्हणजे सिंथेसिस ऑफ ATP अँड सिंथेसिस ऑफ NADPH2. ठीक आहे, याचं झालं या ठिकाणी सिंथेसिस. आणि बाय प्रोडक्ट कोणता असतो? O2चं या ठिकाणी इव्होल्युशन होतं. ठीक आहे, आता राहिलं कोणतं बघा? डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शनची साईट सांगितली आपण, स्ट्रोमा. मग डार्क रिॲक्शन मध्ये काय होतं? जे CO2 असतं, रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस, दॅट इज CO2. मग ह्या CO2चं, ठीक आहे, CO2चं युटिलायझेशन होणार, म्हणजे फिक्सेशन होतं, कार्बोक्सिलेशन होतं, फिक्सेशन ऑफ CO2. आणि ह्या CO2चं रिडक्शन होतं कशामध्ये होतं? जे आपण लास्ट लेक्चर मध्ये कुठे बघितले? केल्विन सायकल मध्ये बघितले. मग काय होतं? CO2 रिड्यूस इनटू ग्लुकोज. कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. ग्लुकोज. आणि ग्लुकोज हे काय? हेक्झो शुगर आहे.
हेक्झोज शुगर. ठीक आहे, किती कार्बनचं? 6 कार्बनचं हेक्झोज शुगर, 6 कार्बन कंटेनिंग शुगर, हेक्झोज शुगर. म्हणजे काय झालं? CO2 रिड्यूस इनटू ग्लुकोज. आणि याच्या सोबत या ठिकाणी कसलं अजून सिंथेसिस होणार? NADP, निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. आणि इथं काय म्हणायचं? रिड्यूस्ड निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. ओके, प्लस ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ओके, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट NADP. ठीक आहे, कुठे बनणार? ड्युरिंग डार्क रिॲक्शन मध्ये बनणार. ती कुठे होते? स्ट्रोमामध्ये होते. आणि लाईट रिॲक्शन मध्ये काय होतं? इव्होल्युशन ऑफ O2 होतं अँड सिंथेसिस ऑफ ॲसिमिलेटरी पॉवर NADPH2 अँड ATP. म्हणजे दोज प्रोडक्ट synthesized during the light reaction which is used in the dark reaction. Means dark reaction depend on light reaction. For कशासाठी डिपेंड असते? For assimilatory power, that is NADPH2 and ATP. यावरती हे डार्क रिॲक्शन डिपेंड असणार. कोणावरती? लाईट रिॲक्शन. आता राहिलं कोणतं? लाईट रिॲक्शन डिपेंड ऑन डार्क रिॲक्शन. असं का म्हणायचं? कारण ह्या डार्क रिॲक्शन मध्ये जे NADP तयार झाले, ADP बनले आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट पण आहेत, याचं पुन्हा इथं युटिलायझेशन होतं. दोज प्रोडक्ट सिंथेसाइज ड्युरिंग डार्क रिॲक्शन युटिलाइज इन लाईट रिॲक्शन. ओके, इन दिस वे बोथ लाईट रिॲक्शन डिपेंड ऑन डार्क रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन डिपेंड ऑन light reaction. Light reaction takes place in the grana of the chloroplast while dark reaction takes place in the stroma of the chloroplast. ओके, समजलं असेल. खूप सिंपल आर्टिकल आहे. ठीक आहे, थँक्यू.